आपण बघतोय मेळघाटातील आश्रमशाळेमधल्या विषबाधा प्रकरणात टिटंबा शाळेच्या अधीक्षकाला निलंबित करण्यात आलं आणि याच निलंबनाच्या विरोधात अधीक्षकांना चारचाकी गाडीमध्ये बसून 29 जुलैपासून 5 स्टार उपोषण सुरू केलेलं आहे। निलंबन तात्काळ मागे घ्यावं अशी मागणी या अधीक्षकांना केलेली आहे। निलंबन मागे न घेतल्यास 1 ऑगस्ट रोजी आत्मदहन करण्याचा इशारा सुद्धा त्याच्याकडून देण्यात आलाय। तसंच जी व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप आहे ती त्यांचीच असल्याचं निलंबित अधीक्षक संदीप गोळे यांनी कबूल केलं। कुठली मागणी आहे तुमची, कुठल्या बाबतीत तुमचं उपोषण सुरू आहे? माझं म्हणणं असं आहे की मला म्हणजे सर्वचे सर्व शासनाचे नियम डावलून निलंबित केलेलं आहे, तडकाफडकी निलंबित केलेलं आहे। शासनाच्या दबावाखाली म्हणा प्रशासनानं एक निर्णय घेतला आणि मला तडकाफडकी निलंबित केलेलं आहे। मी जर रजा मंजुरात करून तिथे गेलेलो, मी मुख्यालय हजरच नाही, मला प्रकार माहीतच नाही, मी तर हेही म्हणत नाही की तिथे विषबाधाची घटना घडली की नाही। सप्लायरच्या गोष्टी करत आहेत, अशा पद्धतीची क्लिप व्हायरल झालेली आहे। हे एवढे मोठे सप्लाय, आता त्या 9 शाळांसाठी ते सप्लाय मागविणार, बरोबर आहे, 9 शाळांसाठी सप्लाय घेणार। तर मी त्यांना सहज म्हटलं की बाबा माझा लहान भाऊ जो आहे तो लहान भाऊही याच्यात आहे आणि आमच्याकडे थोडे पैसे वगैरे आहेत, शेती वगैरे विकून वगैरे पैसे आमच्याकडे उपलब्ध आहे। तर तुम्ही जर काम देत असाल तर जसं केळी बोलावता, तुम्ही बल्कमध्ये केळी बनवणार किंवा अंडी बोलावणार किंवा इतर काही बोलवत असाल तर मला न देता माझ्या भावाच्या नावावर जे काही लायसन्स आहे त्यांना देत असाल तर पहा। तर तुम्ही मान्य केलेलं आहे की ती ऑडिओ क्लिप तुमची आहे, पण त्याच्यामध्ये एक गोष्ट आलेली आहे की तुम्ही मला अधीक्षक समजू नका, सप्लायर समजा, असं वाक्य तुमचं आहे। नाही 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 नाही, एक नोकरीवाला एक व्यक्ती असं हे करून सप्लाय वगैरे मध्ये कसं काय करणार आहे? माझ्या भावाच्या नावावर मी लायसन्स केलेले आहेत आणि तो स्पोर्ट्स वगैरे मध्ये प्रकल्प कार्यालयात वगैरे जेव्हा काही हे असतात आमच्या स्पोर्टच्या हे असतात त्या ते टी शर्ट वगैरे हे ते काही लागलं तर साहेब देऊन देणार। मी गरीब माणूस आहे, तो एक रिकामा व्यक्ती आहे, तर त्याला तर आम्ही करत असतो। तर तसं यांनी म्हटलं की तुमचे आता एवढं मोठं तुम्ही हे केलेलं आहे, जर असेल तुमच्याकडनं शक्य तर तुम्ही देऊ शकता। तुमचं संभाषण त्या व्यक्तीसोबत झालेलं होतं, तो रेकॉर्ड करतोय हे तुम्हाला माहिती होतं? नाही 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 नाही, हा माझ्या अधिकाराचं डावललेलं आहे, कारण कुणाचं संभाषण जे आहे त्याला न विचारता त्याची परवानगी न घेता रेकॉर्ड करता येत नाही, ते त्यांनी माहिती पोलिसांना पण दिलेलं आहे। मग आता त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवं, कारण की त्याचा सर्वचे सर्व प्रकार माझ्यावर पलटवायचे भानगडीत। माझं तेच तर म्हणणं आहे की तुम्ही मला बळीचं बकरं बनवते। ज्या ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या भावाच्या नावाने कॉन्ट्रॅक्ट घेऊन त्यांना काहीतरी काम द्यावं अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केलेली आहे। कॅमेरा पर्सन प्रज्योत सह छगन जाधव, पुढारी न्यूज, अमरावती।